नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला कोथिंबीर कढीपत्त्याची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कोथिंबीर घेतलेली आहे, एवढी घेतली बघा, आणि देठा सकट घेतलेली आहे। पूर्ण देठ घ्यायची, जेवढी कवळी देठ आहे तेवढी घ्यायची। स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलेलं आहे। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बघा हे कोथिंबीर टाकून घ्यायची। एक मूठभर आहे, थोडी जास्त घेतली तरी चालेल, ह्याच्यावर थोडासा पुदिना घेतला तरी चालेल। एक मूठ बघा कढीपत्ता घेतलेला आहे, स्वच्छ धुवून असं थोडासा सुकवून घेतलेला आहे, त्याला पाणी वगैरे बिलकुल नाहीये। मिरच्या घेतलेल्या आहे, तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे मिरच्या घ्या। एक गड्डी लसूण घेतलेला आहे। 1 इंच आलं छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। काळा मिठाचा तुकडा बघा एवढा घेतलेला आहे। अर्धा चमचा जिरं आणि मीठ, आपलं साधंवालं मीठ आहे हे पण टाकून घ्यायचं। अर्ध्या लिंबाचा रस टाकून घ्यायचा आणि हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊया। मिक्सरला मी बारीक करून घेतलेले आहे बघा, अशा पद्धतीने। एकदम जास्त अशी आपल्याला बारीक करायची नाही बघा। ही तुम्ही वरण भातावर खाऊ शकता, चपातीवर खाऊ शकता। जर तुम्ही याच्यात पुदिना टाकला तरी पण चालेल। आता हे मी वाटीने काढून घेते। काढून घेतलेली आहे बघा चटणी, मस्त अशी झालेली आहे। चवीला तर एक नंबर झालेली आहे। तुम्ही मला कमेंट करा, मी सांगते तुम्ही यात अजून काय काय टाकू शकता। ही रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राइब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।